नमस्कार, किरण किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. काही पदार्थ हे नुसते खाण्यासाठी नसतात, ते आठवणीत राहण्यासाठी असतात. आणि आजची ही रेसिपी म्हणजे अगदी तशीच सोया 65. झणझणीत पण शाकाहारी, चिकन वाटेल पण बिना चिकनची चव. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा पदार्थ तुमच्या घरात एकदा झाला ना की पुढच्या महिन्याभरासाठी घरचं मंडळ त्याच रिपीट टेबल लावणार. आता बघा, ही रेसिपी काहीसुद्धा फॅन्सी नाही, पण तिचं रूप, रंग आणि रचना एकदम ब्रिल्ड वरती आहे. चला मंडळी, आजच्या सोया 65 किरण's किचन स्पेशलकडे जायचं आहे. आणि हो, शेवटी असं काही घडणार आहे की बघणारे पण म्हणतील, हे कुठून शिकली ग तू? सोया नगेट्स, जे प्रोटीन पिऊन जिमला जातात. सर्वात आधी आपली सोयाबीन घ्या, म्हणजे जी बिचारी रोज ताकात भिजत असते आणि तिचं ग्लोअप होणार आहे. ही सोयाबीन 5 ते 10 मिनिटे गरम पाण्यात भिजू घाला आणि त्यामधलं सर्व पाणी काढून टाका. हे सोयाबीन बारीक वाटून घ्या, म्हणजे नुसतं हातात घेतलं की वाटल. पिठलं करायचं की लाडू? आता ह्याला भेटायला आले आहेत उकडलेले बटाटे, जे कुणाचंही मन जिंकतील आणि मिश्रण घट्ट बांधतील. हे बघा, बटाटा काही फक्त वडा पावपुरता मर्यादित नाही, तो आपल्या सोयाबीनला ब्लेंड करून आयुष्य देतोय. चला आता यामध्ये घालूया आपल्या कुरकुरीत सोल्जर्स, कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ, म्हणजे एकदम क्रिस्पनेसचा आश्वासन. यांना पाहिलं की असं वाटतं की हे दोघं मिळून म्हणतायत. आता या गोळ्यांना बघा, फ्राय झाल्यावर चिकन पण लाजेल. आता आली आपल्या किचनची सर्वात ड्रामा क्वीन, मैदा. जिला वाटलं मी नाही आली तर मिक्सचर इलेगंट होत नाही, पण खरं म्हणजे तिला लागतो बॅकअप, म्हणून थोडाच घालताय. हे सगळं झाल्यावर मसाल्यांचा पट्टा तयार. काळी मिरी, धने पावडर, हळद, जिरे, थोडं मीठ, थोडंसं दही आणि सर्वात शेवटी थोडं प्रेम आणि थोडं हाताचं ताकदीनं मिक्स करा. हे बघा, हे मिश्रण इतकं मस्त तयार होतं की कढईत उडी मारायच्या आधीच तयारी चालू आहे. माझ्या हातात आता हे मिक्सचर आहे ना की असं वाटतं लग्नाच्या हळदीसारखं काहीतरी, सगळं एकत्र, रंगीत आणि एकदम स्वाभाविक. चला आता हे मिक्सचर गोल गोल गोळ्यांमध्ये रूपांतरित करूया, म्हणजे लवकर हे क्रिस्पी बॉम्ब तयार होतील, जे प्लेटमध्ये गेल्यावर नुसता फटाका फोडणार. हे गोळे बनवताना तुम्ही तुमच्या मूडवर त्यांना शेप द्या. मूड रोमॅन्टिक असेल तर हार्ट शेप द्या, मूड स्पायसी असेल तर अगदी मिसाईलसुद्धा बनवा. हे इतकं भन्नाट आणि मजेशीर होतं ना की प्रेक्षक लगेच कमेंट करायला लागतील, ताई हे पाहून तर पोटात कावळे झिंगझिंग करायला लागले. कढईत तेल गरम करा, जसं सासूबाईचा मूड अचानक तापतो तसं. मी अजूनच करते. थोडं मिश्रण फेकायचं आणि छान छान आवाज यायचा. तेल तापल्यावर हे क्यूट सोया गोळे सावधपणे टाका, अगदी लग्नाच्या घरावर पॅरिस ऐकून स्टेजवर येणाऱ्या नवऱ्यासारखं. हे बघा, एक एक गोळा सोन्यासारखा होत चाललाय आणि कढईत इतका डान्स चाललाय की म्हणावं, सोया 65ला स्वतःचं गणपती विसर्जन सुरू आहे. आपल्याला हवी आहे एकदम गोल्डन क्रिस्पी फिनिश, न शिजलेले नाही आणि ओव्हरबर्नसुद्धा नाही, म्हणजे तो परफेक्ट सासूसून इक्वेशन. चला आता आपली स्टार सॉस एंट्री करते, म्हणजे नुसतं फ्राय करून थांबायचं नाही, थोडं बॉलिवूड स्टाईल मसालेदार सॉस. टोस्टिंग तर हवंच. तेलात लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो सॉस, ब्लॅक चिली सॉस, शेजवान सॉस, थोडंसं पाणी, मस्त झणझणीत मसाले. हे सगळं इतकं चमकतंय की वाटतंय सॉस नाही, वेडिंग रिसेप्शन सजवलं. आता आपले फ्राय केलेले गोळे घाला सॉसमध्ये आणि सुरू करतो अल्टिमेट टोस्टिंग डान्स. उडता सोया, स्पायसी सोया. हे सगळं एकत्र आलं की प्लेटमध्ये जाताना आवाज येतो, प्लेट आली ग, चला ना रे आता. तुमचं सोया 65 तयार आहे, पण शेवटचा फिनिश बाकी आहे. वरून टाका थोडं काळं मीठ, काळी मिरी आणि झक्कास कोथिंबीर. आणि झालं किरण's किचन सिग्नेचर सोया 65, जे बघूनच भूक लागेल. प्लेटमध्ये ठेवताना सावध, कारण ही डिश फक्त खाण्यासाठी नाही, फोटोसाठी पण बनवलेली आहे. #नो फिल्टर नीडेड. आता ही रेसिपी ट्राय करा, घरच्यांना द्या आणि जर कुणी म्हणालं हे खरंच व्हेज आहे का, तर थोडं हसून सांगा, हो पण टेस्ट चिकनपेक्षा हेवी आहे. तुम्ही ही रेसिपी टिफिनमध्ये, पार्टीमध्ये किंवा नवऱ्याला खुश करण्यासाठी अगदी परफेक्ट वापरू शकता.
हे प्लेट दिसतंय ना, ते फक्त डिश नाही, हे एक लव्ह लेटर आहे तुमच्या रचनेला. हे तोंडात गेलं की जीभ म्हणते हे काय होतं ग, आणि मेंदू म्हणतोय हे तर मी तर स्पायसीत हरवलो. मंडळी, ही होती धमाकेदार, झणझणीत आणि क्रिस्पी सोया 65. तुम्हाला आवडली असेलच, कारण चव, मजा आणि लज्जत सगळी एकाच प्लेटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोकाच, कमेंट्स करा. सोया 65ला सलाम, सबस्क्राईब करा तुमच्या किरण's किचन मराठीसाठी. आणि हो, व्हिडिओ शेअर करा तुमच्या शाकाहारी आणि नॉनव्हेज प्रेमींना दोघांनाही. पुन्हा भेटूया एका नव्या आणि धमाकेदार रेसिपीसोबत. तोपर्यंत खा, प्या आणि मस्त रहा.